रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। रामकृष्ण हरी मंडळी, सर्वांनाच माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे। हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचले आहे। यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात। आज आपण पाहणार आहोत हरिपाठाचे एवढे महत्त्व का आहे, तो रोज का म्हटला पाहिजे आणि त्यामुळे होणारे लाभ कोणकोणते आहेत हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया। हरी म्हणजे कृष्ण, पाठ म्हणजे अभ्यास आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण। संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला, 28 अभंगाची रचना केली। या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजेच हरिपाठ करणे। माऊली सांगतात, जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो, इतरांना मुक्ती मिळते। हे गूढ ज्ञान गुरु निवृत्तीनाथ यांनी मला सांगितले, म्हणून हरिपाठाची रचना केली आहे। हरिपाठ केल्याने जपमाळ केल्याचे पुण्य मिळते। देवाची द्वारी या पहिल्या अभंगापासून ते विष्णुविन जप व्यर्थ त्यांचे ज्ञान या 9व्या अभंगापर्यंत 14 वेळा हरीचा उच्चार होतो। पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनामस कीर्तन या अभंगापर्यंत 25 वेळा हरिनामाचा उच्चार होतो। वेदशास्त्र प्रमाण या अभंगापासून ते ज्ञानदेव प्रमाण या अभंगापर्यंत 16 वेळा हरिनामाचा उच्चार होतो, म्हणजे एकूण 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो। तसेच दर अभंगानंतर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा या गजरात परत 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो। अशा प्रकारे माऊली आपल्याकडून नकळत 108 वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात। म्हणजे जो कोणी रोज हरिनाम घेतो, हरिपाठ म्हणतात, त्यांना एक जपमाळ ओढल्याचे पुण्य लाभते। हरिपाठातील 28वा अभंग फलश्रुतीसारखा असल्याने वारकरी पहिले 27 अभंग म्हणतात। 27 अभंग झाले की नामसंकीर्तन साधन पै सोपे हा संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग म्हणतात। माऊलींनी जो 28वा अभंग लिहिला त्यात म्हटलं आहे की, जो कोणी आळंदीला इंद्रायणी काठी बसून नित्यनेमाने हरिनामाचे पठण करेल त्यांना गुरुकृपा लाभेल आणि गुरु त्या शिष्याला हरिपाठाचे उपदेश करतील। त्यामुळे साधकाच्या मनात हरिनामाबद्दल प्रेम निर्माण होईल। आपण हरिपाठ का म्हटला पाहिजे, यात माऊली हरिनाम कसं करावं आणि त्यामुळे काय लाभ होतात ते सांगतात। हरिनाम घेताना सुरुवातीला कंटाळा येतो, पण हळूहळू हरिनामाची गोडी लागते आणि ते उत्स्फूर्तपणे घेतले जाते। अशा साधकाचे भगवंत स्वतः रक्षण करतो। संत दामाजी, संत गोरा कुंभार, संत दसेना, संत सावतामाळी या सगळ्यांच्या मदतीला भगवंत देव धावून गेला, तसा आपल्याही मदतीला येईल। त्यासाठी आपलाही पुण्यसंचय हवा। या व्यवहारी जगात मृत्यूसमयी हरिनामाचा आठव होतो आणि विषयाचा संग सुटून मोक्षप्राप्ती होते। या नामाची प्रचिती आजवर अनेक संतांनी घेतली आहे, म्हणून आपणही आळस सोडून प्रयत्नपूर्वक निश्चयपूर्वक हरिपाठ केला तर भगवंत आपल्यालाही या भवतापासून नक्की सोडवेल। त्यामुळे नित्यनियमाने दररोज आपण हरिपाठ करावा किंवा ऐकावा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।